नमस्कार. मराठी भाषेच्या बाबतीत तरी हे मी खूप ऐकलं की 12 कोसावर मराठी भाषा बदलते. मी मुंबईतच वाढले, त्यामुळे मला तशी जी काय मुंबई आहे मराठीच म्हणूया, तशी मी मराठीतच बोलायची. म्हणजे ऑफिसला लागले तर माझ्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र होता, तो पालघरमध्येच वाढलेला होता. आता कवट हे जे फळ आहे त्याला पालघरमध्ये काहीतरी वेगळ्या भाषेत बोलतात. आंबट एक कवट म्हणून फळ आहे आणि कवट आणि अंड्याला ती लोक कवट म्हणतात. आणि आम्ही तर मला अंड्याला अंडच कवट म्हणतात हे क्रॉस शब्दकोश ह्याच्यामध्ये माहीत होतं कवट म्हणून. माझ्या सासूबाई इथे नरसोबाची वाडी वगैरे अशा यात्रेला गेल्या होत्या, तर येताना कवटाची बर्फी घेऊन आली आणि मी सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला. तो कोणाचकडून काही घ्यायचा नाही जनरली, कारण त्याने काहीतरी गुरु घेतला होता, तो बरंच पथ्य पाळत होता. तर मी म्हटलं, अरे बाबा, नरसोबाच्या वाडीहून आणलेला प्रसाद आहे असं मी म्हणाले आणि मी त्याला दिलं. आणि सगळ्यांना ते आवडला, वेगळा प्रकार. ही मला वाटतं 86-87ची गोष्ट असेल. तर त्याने तोंडात घातला, जस्ट तोंडात घातला आणि मैत्रिणी म्हणे, अगं ह्याचा स्वादच किती वेगळा आहे, खूप छान आहे. तर मी म्हणाली, अगं सासूबाईने ना नरसोबाच्या वाडीवरून कवटाची बर्फी आणली. आणि हा दम तळमळायला लागला, कारण त्याला वाटलं कवटाची बर्फी म्हणजे अंड घालून केलेली. आणि इतका मला कळे ना ह्याला, हा असा काय एकदम अनइझी व्हायला लागला, त्याला उलटीसारखं फिलिंग व्हायला लागलं. आणि मग नंतर माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणी, जी ती पण पालघरची होती, तिने मग त्याला सांगितलं, अरे कवट म्हणजे फळ असतं आंबट गोड, बघ ती बर्फी आंबट गोड आहे, ती अंड नाही आहे. आणि तरी तो घ्यायला तयार नव्हता आणि मी अगदी त्याला जबरदस्ती केली. अरे आम्ही पण नाही खात असं त्याला मी म्हणाले होते, आणि त्यामुळे त्याने माझ्यावर विश्वासाने घेतलं होतं. आणि हा अशा भाषेच्या याच्यामुळे गोंधळ झाला होता. असे भाषेमुळे खूप गोंधळ होतात ना. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.